गुरुदैव दत्त. श्री गुरुचरित्र लेखनाची आज्ञा. श्री गुरुचरित्र पहिल्या अध्यायाच्या 52, 53 आणि 54 ओव्यांमधून लेखक सरस्वती गंगाधरांनी आपली कृतज्ञता, श्रद्धा आणि श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आज्ञेवरील अढळ विश्वास व्यक्त केला आहे. त्यांचं हे केवळ आत्मकथन नसून गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व त्यातून अधोरेखित होतं. पूर्वापार अमुचे वंशी श्री गुरुप्रसन्न हरनिशी असं 52व्या ओवीत सरस्वती गंगाधर सांगतात. म्हणजे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची त्यांच्या संपूर्ण वंशावर सदैव असलेली कृपा एवढी व्यापक होती की सरस्वती गंगाधरांना ती जन्मजातच प्राप्त झाली. पुढे योग्य वेळी श्री गुरुचरित्र विस्तार करावा अशी आज्ञा श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनीच त्यांना दिली. जन्मापूर्वीपासूनच श्री गुरुकृपा कार्यरत असते हे इथे स्पष्ट दिसतं. 53व्या ओवीमध्ये सरस्वती गंगाधर म्हणतात, श्री गुरुचरित्राचं कथन अमृताचा घट स्वीकारण्यासारखं आहे. श्री गुरुकृपा असणाऱ्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सहज प्राप्त होत असल्यानं श्री गुरुचरित्र हे पूर्णत्व असलेला आध्यात्मिक अमृतघट आहे. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या आज्ञेचं महत्त्व 54व्या ओवीमध्ये सरस्वती गंगाधर सांगतात. श्री गुरुवाक्य माझं कामधेनू. श्री गुरुवचन त्यांच्यासाठी कामधेनूप्रमाणे सर्व सिद्धी देणार आहे. ही आज्ञा स्वतः श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचीच असल्यानं सरस्वती गंगाधरांच्या मनात यत्किंचितही संशय नाही. त्यामुळे हा कठीण कार्यभार सिद्धीला जाणारच याबद्दल त्यांना पूर्ण विश्वास आहे. या तिन्ही ओव्यांमधून श्री गुरुकृपा, आज्ञापालन आणि अढळ श्रद्धेचं सर्वश्रेष्ठत्वच प्रकट होतं. मानवी प्रयत्नांपेक्षा दैवी प्रेरणेचं फलित म्हणजेच श्री गुरुचरित्राची निर्मिती असंच यामधून सरस्वती गंगाधर अत्यंत नम्रतेनं सांगतात. गुरुदैव दत्त.